लग्न हे एक डील आहे. आपली सध्याची किंमत काय हे माहिती असणं गरजेचं आहे. अधिक माझं कसं भलं होईल, माझं अधिक चांगलं कसं होईल हे विचार करण्याचा मला पूर्ण अधिकार आहे. त्यांनी अपेक्षा ठेवल्या, पण तितकी मुलं आहेत का अस्तित्वात? म्हणजे तुम्ही चिंता करू नका की मुलींनी अशा अपेक्षा ठेवल्या म्हणून आमचं लग्न होणार नाही का. नमस्कार मित्रांनो, आजचा विषय आहे लग्न का होत नाही. बऱ्याच तरुण मित्रांच्याची ही समस्या आहे की त्यांचं लग्न होत नाहीये, वय उलटून चाललंय, तिशी उलटून गेली, अजून काय लग्नाचा पत्ता नाही. आणि मुली बघत बघत 4 ते 5 वर्ष होऊन गेली तरी कुठलीही मुलगी होकार द्यायला काही तयार नाही. आणि त्यामुळे बऱ्याच मित्रांना जे आहे फ्रस्ट्रेशन येतंय की आम्ही इतकं सगळं शिक्षण घेतलं, सेटल झालो, काम करतोय, उद्योग करतोय, तरीही आम्हाला नकार मिळतोय वारंवार. तरी यामागे काय कारण असेल? तर ह्या सगळ्यांचं खापर जे आहे मुलींवरती फोडलं जातं, मुलींवरती, त्यांच्या आई वडिलांवरती. आणि ह्या मुलांचं म्हणणं असं आहे की मुलींच्या अवास्तव अपेक्षा, अवास्तव मागण्या ह्या कारणीभूत आहेत मुलांचं लग्न न व्हायला. आता अवास्तव अपेक्षा काय आहेत यांच्या मते अवास्तव अपेक्षा म्हणजे काय आहेत? तर मुली साधारण काय अपेक्षा ठेवत आहेत सध्याच्या? मुलगा वेल एज्युकेटेड पाहिजे, ओके, 5 आकडीपेक्षा जास्त पगार पाहिजे, मुलगा शहरात राहायला पाहिजे, मुलाची भरपूर जमीन पाहिजे, स्वतःचं घर पाहिजे, कार पाहिजे, आणि हाऊस मौज करण्यासाठी जे काही पैसे लागतील ते त्याच्याकडे हवेत. एवढं असेल तर आम्ही लग्न करणार, नाहीतर आम्ही डुंकूनही बघणार नाही. अशा त्यांच्या साधारण अपेक्षा आहेत. आता मुलींच्या या ज्या मागण्या आहेत ह्याच्यावरती लग्नासाठी उत्सुक असलेल्या मुलांचं म्हणणं काय की आमचं वय आता जेमतेम 25 किंवा 26 आहे. आम्ही आता कुठे कामाला लागलोय, उद्योगाला सुरुवात केली, आणि इतक्या कमी वयामध्ये ह्या सगळ्या गोष्टी कशा काय होणं शक्य आहे? इतका 5 आकडी पगार कसा होणार? स्वतःचं घर कसं होणार? स्वतःची गाडी कुठून असणार? हे सगळं होईल, पण त्याला थोडासा वेळ लागेल. लगेच आता लग्नाच्या आधी हे सगळं होणं शक्य नाही. आणि मग असं जर असेल आणि सर्वच्या सर्व मुली जर अशा मागण्या करत असतील तर आमचं लग्न होणारच नाही का? आम्ही काय आजपर्यंत शिकलेलं सगळं व्यर्थ गेलं का? आमच्यात काही कमतरता आहे का? तर असा विचार करून मुलांमध्ये फ्रस्ट्रेशन येतं. ही झाली मुलांची बाजू. आणि मुलींची बाजू मी तुम्हाला सांगितली. तर आता ह्याच्यावरती नेमका तोडगा काय, किंवा आपण एक समाज म्हणून, किंवा जे मुलं आहेत विवाह उत्सुक, त्यांनी या गोष्टीकडे काय अप्रोच ठेवायला हवा, काय अप्रोच ठेवून बघायचं, जेणेकरून तुमच्यामध्ये जी निगेटिव्हिटी आलेली आहे किंवा तुम्हाला जे काही टेन्शन येतंय ते अगदी उडून जाईल. आणि हो, हे शक्य आहे. तेच मी आज सांगण्यासाठी आज तुमच्या समोर आहे. तर मला जर विचाराल तर ही जी समस्या वाटते आज सगळ्यांना, ती मुळात समस्या नाहीये किंवा ती तितकी मोठी नाहीये असं माझं मत आहे. तर ते कसं, ते आपण बघूया. बेसिकली एक गोष्ट आधी समजून घ्या की लग्न हे एक डील आहे. हो, कितीही तुमच्या कानाला जरी तिखट वाटत असेल तरीही हे सत्य आहे. आणि डील कसं आहे? एक साधारण व्यवहारामध्ये जे आपण गोष्टी बघतो की तुम्ही बाजारात काही घ्यायला गेलात, तुम्ही तुमचं बजेट सांगता, समोरचा त्याचं बजेट सांगतो, तो कितीपर्यंत त्याची अपेक्षा आहे तो सांगतो, तुमची कितीपर्यंत घेण्याची अपेक्षा आहे तुम्ही सांगता, आणि त्याच्यामध्ये जो एक इक्विलिब्रियम ज्याला म्हणतात तयार होतो. तर तिथे दोघं ज्या पॉइंटला ऍग्री होतात त्याला इक्विलिब्रियम म्हणतात. त्या पॉइंटला मग ती डील फायनल होते. आणि ते पॉइंट नाही जुळलं तर ती डील होत नाही. असा बाहेर व्यवहार आहे. लग्न याच्यापेक्षा काही वेगळं आहे असं मला तरी वाटत नाही. तुम्ही विचार करा त्याच्यावरती, तसंच आहे. तर जर हे एक डीलच आहे तर ह्याच्याकडे बघायचा आपला अप्रोच त्याच पद्धतीने असला पाहिजे, डीलच्या दृष्टीनेच. तुम्ही लग्नाच्या मार्केटमध्ये उतरता तेव्हा तुमची स्वतःची किंमत काय हे आधी तुम्हाला माहिती पाहिजे. आपली किंमत किती आहे, आपलं एक्झॅक्टली सध्या
आपण ज्या पोझिशनला आहोत, आपला जो काय आजपर्यंतची अचिव्हमेंट आहे, बॅकग्राऊंड आहे, वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी गृहीत धरता आपली सध्याची किंमत काय हे माहिती असणं गरजेचं आहे. याला दुसरा शब्द तुम्ही वापरू शकता, किंमत आवडत नसेल दुसरा शब्द वापरू शकता, हे बघणं गरजेचं आहे. आणि सेम तीच गोष्ट लागू होते मुलींना सुद्धा, की आपण जेव्हा इतकी अपेक्षा ठेवतो तेव्हा एक्झॅक्टली आपण कुठे आहोत आणि आपण किती पाण्यात आहोत हे आपल्याला माहिती पाहिजे. हा झाला एक विषय. तर बाहेर आपण एखादी वस्तू घ्यायला गेली की तिथे त्या वस्तूवरती किंमत असते, जो मॅन्युफॅक्चरर आहे त्याने त्या वस्तूची किंमत लावलेली आहे आणि जो विकत घ्यायला जाणार आहे त्याची काही अपेक्षा आणि त्याचा बजेट, हे दोन्ही मॅच होणं जुळणं गरजेचं असतं. लग्नात साधारण तसंच आहे. तर फर्स्ट स्टेप ही झाली की आपल्याला स्वतःची किंमत आधी माहिती पाहिजे की आपण कुठे आहोत. आता पुढे असं आहे, केन्स नावाचा एक अर्थशास्त्रज्ञ होता. त्यांनी एक सिद्धांत मांडला की प्रत्येकाला आपली किंमत किंवा आपल्या फायद्याचा विचार करण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. म्हणजे माझं भलं अधिकाधिक माझं कसं भलं होईल, माझं अधिकाधिक चांगलं कसं होईल हे विचार करण्याचा मला पूर्ण अधिकार आहे. आणि जसा हा अधिकार मला आहे तसा तो समोरच्यालाही आहे. पूर्णपणे अधिकार आहे की आपलं सर्वात जास्त भलं कसं होईल हे बघण्याचा अधिकार आहे. तसंच मार्केटमध्ये त्यांनी हीच थिअरी अप्लाय केली की विकणाऱ्याला मला सर्वात जास्त पैसा कसा मिळेल हे कमवण्याचा अधिकार आहे आणि घेणाऱ्याला माझा पैसा सर्वात जास्त कसा वाचेल हे बघण्याचा अधिकार आहे. ह्या दोन्ही गोष्टी आहेत. तर लग्नामध्येही असंच आहे. स्वतःची किंमत तुम्ही आधी काढली, स्वतःचा फायदा जास्तीत जास्त कसा होईल हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे आणि हे बघण्याचा तुम्हाला पूर्णपणे अधिकार आहे. मग जसा हा अधिकार मुलांना आहे स्वतःचं भलं बघण्याचा, तसाच हा अधिकार मुलींना सुद्धा आहे. मग आता बेसिकली मुली ह्या ज्या अपेक्षा ठेवतायत की 5 आकडी पगार पाहिजे, स्वतःचं घर पाहिजे, शहरात पाहिजे, वगैरे वगैरे वगैरे, मुलगा दिसायला सुंदर पाहिजे, सरकारी नोकरदार पाहिजे, जे काय ह्याच्यामध्ये त्यांनी अपेक्षा ठेवण्यात काही गैर आहे असं मला वाटत नाही. ठेवू द्या, त्यांनी काही अपेक्षा ठेवू द्या. त्यांनी याच्याहून, मी तर म्हणतो याच्यापेक्षा मोठ्या अपेक्षा ठेवू द्या. मुलगा करोडपती पाहिजे अशी अपेक्षा असू द्या, मुलाची फेरारी कार असली पाहिजे अशी अपेक्षा असू द्या, मुलगा IAS ऑफिसर असला पाहिजे अशी अपेक्षा असू द्या, काही म्हणणं नाही, असू द्या. तसं मुलांच्याही काही अपेक्षा नसतात का हो? मुलंही अपेक्षा ठेवतात. मुलगी सुंदर पाहिजे, घर सांभाळणारी पाहिजे, मुलगी सालस पाहिजे, स्वयंपाक येणारी पाहिजे, शिक्षण पाहिजे, ही अपेक्षा मुलंही ठेवतात. तर बेसिकली विषय काय, अपेक्षा सर्वजण ठेवतात, सगळेजणच अपेक्षा ठेवतात. आता फक्त काळ असा झालाय की बदलत्या काळानुसार मुलींच्या अपेक्षा थोड्या वाढलेल्या आहेत. आधी मुली तितक्या अपेक्षा ठेवायच्या नाही, आता अपेक्षा त्या ठेवायला लागलेल्या आहेत. इतकाच काय तो फरक झालेला आहे. पण अपेक्षा ठेवण्यात गैर आहे असं मला वाटत नाही. तर जसं आपण आता पाहिलं की 2 मुद्दे आहेत. एक तर प्रत्येकांना आपलं भलं विचार करण्याचा पूर्णपणे अधिकार आहे, आपल्या भल्याचा, आपलं जास्तीत जास्त भलं कसं होईल हे बघण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. त्यामुळे काहीही अपेक्षा ठेवण्यात काही गैर नाही. आणि दुसरा मुद्दा मी जसा सांगितला की स्वतःची ऍक्च्युअली किंमत काय हे आधी कळली पाहिजे. आपण किती पाण्यात आहोत आणि आपल्याला आपण जी मागणी करतोय ती पूर्ण होण्याइतपत आपली अचिव्हमेंट आहे का किंवा आपलं बॅकग्राऊंड आहे का, ह्या 2 गोष्टी आहेत. तर आता तिसरा मुद्दा की अपेक्षा सर्वांनी आपल्या काय आहेत त्या ठरवल्या, मोठ्या अपेक्षा ठेवल्या आणि आपली किंमत किती आहे ही आपण पाहिली. तर आता मुद्दा असा आहे की समजा सर्वच्या सर्व मुलींनी अशा अपेक्षा ठेवल्या की 5 आकडी पगार पाहिजे, सरकारी नोकरदार पाहिजे, वगैरे वगैरे, ज्या आपण आधी बोललोय. पण खरा मुद्दा इथे आहे की तितक्या अपेक्षा पूर्ण करणारी मुलं तितक्या संख्येत आहेत का? आपण असं पकडूया की सर्वच्या सर्व मुलींनी ह्या अपेक्षा ठेवलेल्या आहेत, सर्वच्या सर्व 101%. तर त्यांनी अपेक्षा ठेवल्या, पण तितकी मुलं आहेत का अस्तित्वात? त्यांच्या अपेक्षेनुसार, त्यांच्या अपेक्षा मॅच करणारी मुलं आहेत का? तर ज्या त्यांच्या अपेक्षा आहेत सध्याच्या सर्रास आपण पाहतोय, तर माझ्या माहितीप्रमाणे किंवा माझ्या अंदाजाने 100त फार तर 10 मुलं असे असतील जे त्या अपेक्षेला पूर्णपणे साजेसे आहेत. म्हणजे ज्यांनी 25व्या वर्षीच त्यांचं पुण्यामध्ये किंवा शहरामध्ये घर आहे, स्वतःची कार आहे, 5 आकडी पगार आहे, वगैरे वगैरे,
अशी मुलं 100त 10 असतील. मग 100त 10 मुलींना असं आपण पकडूया की 100मध्ये 10 मुलींना त्यांचे मनपसंत मुलं मिळाली त्यांच्या अपेक्षेनुसार. पण त्या अपेक्षा ठेवलेल्या आहेत 100% मुलींनी. म्हणजे याच दुसरी साईड याची अशी आहे की 100मध्ये 90% मुलींच्या अपेक्षा पूर्ण झालेल्या नाहीयेत किंवा होणार नाहीत किंवा ते शक्यता नाहीये. मग पुढे काय होईल की त्यांना कुठेतरी त्यांच्या मागण्या थोडं कुठेतरी मागे आणायला लागतील. त्यांच्या मागण्यामध्ये थोडी कुठेतरी मग त्यांना कॉम्प्रोमाइज करायला लागेल. मान्य आहे, सुरुवात करताना त्यांनी मोठ्या अपेक्षेने केली, पण बेसिकली काय असतं, इकॉनॉमिक्स मध्ये पण असा एक सिद्धांत आहे मागणी आणि पुरवठ्याचा, की दोन्हीमध्ये कुठेतरी एक सुवर्ण मध्य ज्याला म्हणतात तसा होणं गरजेचं असतं. तर 100च्या 100 लोकांनी मोठ्या अपेक्षा ठेवल्या आणि 100च्या 100 लोकांना त्या अपेक्षा पूर्ण होण्या इतपत जर समोर म्हणजे मुलींनी 100% तशा अपेक्षा ठेवल्या तर 100% मुलींच्या अपेक्षा पूर्ण होण्याची शक्यता कितपत आहे? नाहीये. त्यातल्या 10 मुलींची अपेक्षा पूर्ण होईल आणि बाकी मुलींना कुठेतरी मग त्यांच्या मागण्या थोड्या 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 मागे आणत 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 मग त्यात अजून 10 मुलींची अजून लग्न झाली, 10% मुलींची, उरलेल्यांना अजून थोड्याशा मागे आणायला लागतील, मग त्यांचं लग्न झालं. असं होत 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 प्रत्येकांना आपल्या बरोबर एक्झॅक्ट जो मॅचिंग पार्टनर आहे तो मिळणार आहे. तो मिळणारच आहे, त्याची म्हणजे तुम्ही चिंता करू नका की मुलींनी अशा अपेक्षा ठेवल्या म्हणून आमचं लग्न होणार नाही का, असे जर मुलांना आता भीती वाटते, तसं नाहीये. अपेक्षा मागे घेत 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 प्रत्येक मुलींच्या काय अपेक्षा पूर्ण होणार नाहीत ह्या गोष्टी, हीच फॅक्ट आहे. प्रत्येक मुलींनी मोठ्या अपेक्षा ठेवल्या पण त्या पूर्ण होणार नाहीत ही फॅक्ट आहे. तेवढी मुलंच नाहीयेत, तेवढ्या अपेक्षाला खडे उतरणारी मुलं नाहीयेत. त्यामुळे मुलींना मग कुठेतरी ते मागे येणं गरजेचं आहे. मग जसं मी आधी दुसरा मुद्दा मांडला होता की स्वतःची किंमत आधी आपल्याला कळणं गरजेचं आहे, आणि जर आपल्याला ती किंमत आधी कळाली नाही तर ती इथे कळते. म्हणजे जेव्हा आपलं लग्न होणार नाही आणि आपण अपेक्षा काही कमी करतो, काही जास्त करतो, हे जे काय होतं आणि त्याच्यातनं एक जे सुवर्ण मध्य साधला जातो, ती एक्झॅक्टली आपली किंमत असते. ती आपली किंमत असते. तुम्ही शेअर मार्केट पाहिलंय, शेअर मार्केटमध्ये शेअरचा रेट कसा कमी जास्त होतो. तर पर्टिक्युलर दिवशी प्रत्येक कंपनीला वाटतं आपल्या शेअरला सर्वात मोठी प्राइस असली पाहिजे, पण एक्झॅक्टली होतं काय की घेणारे किती आहेत किंवा घेणाऱ्याची ती घेण्याची इच्छा आहे का, याच्यावरती मग त्याचं रेट उतरतं आणि मग एक इक्विलिब्रियम येतो, एक सुवर्ण मध्ये येतो आणि तिथे मग एक्झॅक्टली ते एका पॉइंटला एक होतात आणि ती किंमत ठरते. लग्नामध्ये एक्झॅक्टली तेच आहे. सर्वात आधी सगळ्यांनी मोठ्या अपेक्षा ठेवाव्यात, काही हरकत नाही. स्वतःची किंमत आधी कळली तर ते बेटर आहे की आपण ज्या अपेक्षा ठेवतोय त्या खऱ्याच योग्य आहेत का, आपण जेवढ्या मोठ्या अपेक्षा ठेवतोय तेवढी आपली पात्रता आहे का, किंवा तेवढं आपल्याला मिळण्याची शक्यता आहे का, हे आधी माहिती असणं गरजेचं आहे. आपण जर कोणाचं बघून आपण तेच रट्टा मारत राहिलो की सर्वजण अपेक्षा ठेवतात मी ठेवतो, ठीक आहे ठेवा, पण एका पॉइंटला ह्या ठिकाणी तुम्हाला कुठेतरी तुमची खरी कुवत काय हे कळणारच आहे. मग ती नंतर कळण्यापेक्षा जर आधी कळली ते उत्तम आहे. त्यामुळे मुलींनी मोठ्या अपेक्षा ठेवाव्यात माझं काही म्हणणं नाही, पण ते ठेवताना आपण आपली कुवत कितपत आहे हे आधी बघणं गरजेचं आहे. आणि मुलांनाही माझं तेच सांगणं आहे की तुम्ही अपेक्षा ठेवता, नाही ठेवत असं नाही, तुमच्याही अपेक्षा वेगळ्या आहेत, त्या तुम्ही ठेवता, त्या पूर्ण करण्यात पण तुमची कुवत आहे का हे पाहणं गरजेचं आहे. आणि जर तुम्हाला आधी हे नाही कळलं तर पुढे जाऊन नक्की कळणार आहे. आणि एका पॉइंटला तुमचं ज्या पार्टनरशी लग्न होईल त्या पॉइंटला तुम्हाला एक्झॅक्ट कळेल की आपली पात्रता हीच होती आणि इथे बरोबर आपलं लग्न झालेलं आहे. त्यामुळे लग्न होणार नाही असं नाहीये, लग्न सगळ्यांचं होणार आहे. पण हा, आता इथे पुढे अजून एक मुद्दा असा येतो की असं म्हणलं जातं की मुलींची संख्या कमी आहे. तर मुलींची संख्या कमी असं मला